नमस्कार. आईच्या मनातील प्रश्नाच्या आजच्या 21व्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आईच्या मनातील आजचा प्रश्न आहे की माझं दूध अचानक गेलंय, तर असं का झालं? या आधीच्या स्तनपान संबंधीच्या माझ्या सर्वच व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. बऱ्याच जणांनी कमेंट सेक्शनमध्ये आपापले प्रश्न टाकून बऱ्याच माता माझ्याशी इंटरॅक्ट झाल्या. बऱ्याच माता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन करून देखील काउन्सिलिंग घेतात आणि त्यांच्या सर्वांच्या प्रश्नांमधून किंवा त्यांच्याशी चर्चा करून मला असं जाणवतं की स्तनपानाबद्दल खूप बारीक-बारीक शंका आहेत, ज्या बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्याच मातांच्या मनामध्ये आहे. तर त्या शंकांचं निराकरण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो आणि आजच्या व्हिडिओमधून देखील अशाच एका बारीकशा पण आईचं दूध घालवायला कारणीभूत ठरणाऱ्या शंकेचं मी निराकरण करणार आहे की आईचं दूध अचानक का गेलं? आता अचानक आईचं दूध कधी जाणार नाही, तरी देखील आईला असं का वाटतंय? कारण काही गोष्टी आईनं ऑब्झर्व्ह केल्या आहेत की ज्या ती स्वतःच ठरवते त्या गोष्टींमुळं की असं झालं म्हणून माझं दूधच गेलं असेल. आता त्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की जसं की बाळ खूप वेळ पितंय. माझं बाळ 1-1 तास पीत राहतंय आणि सोडतच नाही अंगावर घेतलं की आणि पीत-पीतच झोपून जातं. तर मग खूप वेळ पितंय म्हणजे मग दूधच येत नाहीये का? अचानक माझं दूध गेलंय का? असं तिला वाटतंय, बाळानं खूप वेळ पिल्यामुळं. आणखी काय होतंय की बाळ सारखं-सारखं प्यायला मागतंय. आता पिऊन झालं की अर्ध्या तासाच्या आत लगेच बाळाला प्यायला लागतंय. मग असं का होतंय? बाळाला लगेच भूक का लागते? मग माझं दूधच कमी झालंय का? अचानक गेलंय का? ठीक आहे. तर बाळानं सारखं-सारखं प्यायला मागितल्यामुळं आईला असं वाटतं की दूध गेले की काय? त्यानंतर तिसरी गोष्ट काय ऑब्झर्व्ह केली आईनं, की पूर्वी बाळ 1 महिन्याच्या खाली होतं, म्हणजे जस्ट जन्मलेलं होतं, तेव्हा छाती जड लागायची, दूध वाहायचं आणि आता तसं होत नाही. तर मग दूध गेलंय की काय माझं? ठीक आहे. आणि चौथं ऑब्झर्वेशन हे आईचं नाही आहे, तर घरातल्या जाणत्या बायकांचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्यांनी ते तिच्या मनामध्ये भरलंय की असं होत नाही. म्हणजे आईला दुधाच्या धारा आल्या पाहिजेत. तुला दुधाच्या धारा येत नाही आणि धारा येत नाहीत म्हणून मग तुझं दूध कमी आहे. असं एक शंका आईच्या मनात जाणत्या स्त्रियांनी, जाणत्या महिलांनी घरातल्या इम्प्लांट केलेली आहे आणि त्याच्यामुळे मग आईला वाटते की खरंच दूध नाही आहे मला आणि मग अचानक दूध गेलं आहे असं तिनं समजूत करून घेतली आहे. ठीक आहे. तर या ज्या काही गोष्टी आहेत की आणखी एक की म्हणजे या मातेनं YouTubeच्या कमेंटमध्ये मला प्रश्न विचारला होता की घरातली XYZ ही जी की अनुभवी महिला आहे, तर ती म्हणते की आईच्या निपलमधून दुधाच्या काही विशिष्ट क्वांटिटीमध्ये म्हणजे 32 धारा यायला पाहिजेत आणि तशा जर आल्या तरच आईला दूध आहे असं म्हणता येतं. तर तुला धारा येत नाहीत दुधाच्या, म्हणजे तुला दूध नाही आहे आणि त्याचं टेन्शन घेऊन त्या आईचं दूध खरंच कमी झालं. म्हणजे तिनं पाजायचंच बंद केलं आणि त्याआधी मात्र ती आई 1 महिनाभर बाळाला चांगलं पाजत होती. म्हणजे यावरून काय कळतंय की घरातल्या इतर लोकांची देखील खूप मोठी जबाबदारी आहे आईचं दूध टिकण्यासाठी. अशा निगेटिव्ह गोष्टी त्यांनी आईच्या मनामध्ये भरल्या नाहीत पाहिजे किंवा निगेटिव्ह बोललंच नाही पाहिजे आईशी. ठीक आहे. तर या 4 गोष्टी आहेत. कुठल्या? एकतर बाळ खूप वेळ पितंय, त्यामुळं माझं दूध गेलंच असेल की काय? कमी झालं असेल की काय? बाळ सारखं-सारखं पितंय, लगेच कशी काय भूक लागते बाळाला? मग मला दूधच नाही की काय? ठीक आहे. त्यानंतर छाती पूर्वीसारखी जड लागत नाही किंवा दूध गळत नाही, मग माझं दूध गेलंय की काय? आणि चौथं, घरातल्या जाणकार महिलांनी तिच्या मनामध्ये पेरलेला गैरसमज की दुधाच्या धारा निघत नाही, म्हणजे तुला दूध नाही, मग खरंच माझं दूध गेलंय की काय? तर या 4 गोष्टीमुळं आईला असं वाटतं की माझं दूध अचानक गेलंय. तर मग आता असं अचानक आईचं दूध जाऊ शकतं का? जी आई 1 महिना, 2 महिने, 3 महिने पाजत आहे आणि अचानक तिला या गोष्टींमुळे वाटायला लागले की मला दूधच नाही आहे किंवा दूध कमी झालं आहे. तर असं होऊ शकतं का? आणि जर नसेल होऊ शकत तर मग कसं काय? ह्याचं एक्सप्लेनेशन आजच्या आपल्या आईच्या मनातील प्रश्नाच्या 21व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तर पूर्ण एपिसोड बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील सांगा कमेंट करून. मी त्यांचंही उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं हाच एक उद्देश आहे. मी डॉक्टर निखिल मुसळे, मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि मी मोरया बालरुग्णालय धाराशिव इथं गेली 7.5 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. तर बघूयात आईच्या मनातल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर.
सुरुवातीला बघूयात की बाळ 1-1 तास अंगावर पित आहे, तर मग आईला दूध कमी येत असेल का? तर असं नाही. बाळानं किती वेळ प्यावं हे त्या बाळाच्या भुकेवर अवलंबून आहे. कदाचित सुरुवातीला बाळाला भूक कमी असेल, ते सारखं पित असेल थोड्या वेळेला, त्यामुळं त्याला थोड्या वेळात पोट भरत असेल. बाळ जेव्हा लहान असतं पहिले काही महिने, तेव्हा त्याच्या पोटाचा आकार हा लिंबाच्या आकाराचा असतो. एक मीडियम साईजचं लिंबू असतं, त्या आकाराचं तेवढ्या साईजचं पोट असतं. मग एवढ्याशा पोटामध्ये असं किती दूध मावणार? ठीक आहे. काही बाळाला काय सवय असते की थोडा वेळ प्यायचं, झोप घ्यायची पितच, परत उठलं की आणखी प्यायचं, झोप घ्यायची. आणि मुळात बाळ पिताना थोड्या वेळ श्वास घेतं, त्यावेळी दूध प्यायचं बंद केलेलं असतं आणि दूध प्यायचं झालं, श्वास घ्यायचं झालं की परत दूध प्यायला सुरू करतं. मग 3-4 वेळा सक करतं, परत थांबतं, श्वास घेतं, श्वास घेताना दूध पिणं बंद करतं आणि थोड्या वेळाने श्वास घेऊन झालं की परत चालू करतं. याला म्हणायचं पिरियॉडिक ब्रीदिंग. तर अशा प्रकारचे ब्रीदिंग पॅटर्न न्यूनेटमध्ये असतो नवीन जन्मलेल्या बाळात. त्यामुळं काय होतं, ते राहून थांबून त्याच्या याच्यानुसार कम्फर्टनुसार श्वास घेणं आणि पिणं हे आलटून चालू ठेवतं. मग यावेळी काय होतं की बऱ्याच वेळा त्याला अर्धा तास, पाऊण तास असा वेळ लागतो प्यायला. पण त्याचा असा अर्थ घ्यायची गरज नाही आहे की आईचं दूध मग कमी झाले की काय. उलट असा पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा की बाळ 1 तास झालं लॅचिंग करत आहे, म्हणजे 1 तास मला दूध येतं आहे कंटिन्युअस, आणि 1 तास ज्या आईला कंटिन्यू दूध येतं आहे, त्या आईचं दूध कमी कसं असेल? त्या आईला भरपूरच दूध असणार. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह अर्थ घ्यायला शिका, अशी सर्व मातांना माझं आवाहन आहे. कारण निगेटिव्ह अर्थ घेतल्यामुळं आणि स्वतःवर ब्लेम घेतल्यामुळंच तुम्ही तुमचं दूध घालवून बसता. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा, जसं की बाळ खूप वेळ पितंय म्हणजे मला खूप वेळ दूध येतंय म्हणून बाळ खूप वेळ पितंय. अजून एक काय असते गोष्ट की बाळाला आईच्या कुशीची ऊब पाहिजे असते. त्याला सेफ वाटतं आईजवळ असताना. ठीक आहे. मग बऱ्याच वेळा ते कांगारू मदर केअरमध्ये त्याला सेफ वाटतं, आईच्या पोटात असल्यासारखं भासतं. जसं पक्ष्याच्या पिल्लांना घरट्यामध्ये सेफ वाटतं, तसं बाळाला आईच्या कुशीत सेफ वाटतं. त्यामुळे देखील बाळं स्वतःच्या कम्फर्टसाठी बराच वेळ निप्पल तोंडात धरून ठेवतात आणि ते काढून घेतलं आईनं की लगेच त्यांना जाग येते, आईपासून विलग झाल्याची भावना येते आणि त्यामुळे त्या डिस्कम्फर्टमध्ये ते रडायला लागतात. मग प्रत्येक वेळी त्या गोष्टीचा अर्थ म्हणजे तासनतास आईचं निप्पल तोंडात धरून ठेवण्याचा अर्थ हा दुधाशी लावायचा नाही. त्यावेळी बाळाला ते कम्फर्ट आणि आईच्या जवळ असल्याची सेफ्टी फिलिंगसुद्धा वाटत असते. त्यामुळे ते 1-1 तास पीत बसतं. ठीक आहे. तर हे झालं पहिल्या शंकेचं उत्तर. ठीक आहे. की खूप वेळ का पितंय? कारण ते थांबून पितंय, कंटिन्यू नाही पितंय. थोडा वेळ श्वास घेतंय, थोडा वेळ पितंय, मध्येच झोपतंय. ठीक आहे. उठलं की परत पितंय. त्यामुळे त्याला ते तेवढा वेळ लागतोय प्यायला. त्यानंतर दुसरं उत्तर काय आहे त्या गोष्टीचं की त्याला कम्फर्ट पाहिजे. आईला लॅच करून राहण्यामध्ये एक सेफ्टी फिलिंग आहे त्याला, ती पाहिजे. त्यामुळे ते एवढा वेळ पित राहते. ठीक आहे. दुसरं शंका काय होती की बाळाला लगेच भूक का लागते? त्याचं पण कारण असंच आहे. बाळ सारखं फ्रिक्वेंटली का पित आहे, त्याला लगेच भूक का लागते? कारण बाळाचं पोट आहे लिंबाच्या आकाराचं, ते लगेच भरतं. जर तुम्ही सतत बाजू बदलत असाल तर काय होतं, 4 मिल्क फक्त पाजलं जातं बाळाला, म्हणजे सुरुवाती येणारं पातळ दूध. आणि त्यामुळं पातळ दुधानंच पोट भरल्यानं ते पातळ दूध लगेच जिरून जातं. त्याला आपण तहानेचं दूध म्हणतात. ठीक आहे. सारखं बाजू बदलले की असं होतं, तहानेचंच दूध पाजलं जातं. त्यामुळं एक बाजू पूर्ण रिकामी होईपर्यंत बाळाला पाजायचं, म्हणजे सुरुवातीला येणारं तहानेचं दूध, पातळ दूध आणि त्याच बाजूला येणारं भुकेचं दूध म्हणजे घट्ट दूध, हे दोन्ही बाळाला पाजलं जातं. आणि त्यामुळं बाळाचं पोट तहानेच्या आणि भुकेच्या अशा दोन्ही प्रकारच्या दुधाने भरतं आणि मग पुढची भूक जरा जास्त वेळाने लागते. आणि दुसरं कारण काय की बाळाचं पोटच लहान असतं मुळात. त्यामुळं श्वास घेत पिताना थोडीशी हवा पण गिळली जाते आणि दूध पण पिलं जातं. असं हवा आणि दूध अशा मिक्सचरनं पोट भरलेलं असतं. आणि जर समजा एखाद्या वेळी हवा जास्त पिण्यात आली तर मग काय होतं, ढेकरामधून ती हवा बाहेर पडते आणि लगेच पोट रिकामं होतं आणि मग पुढची भूक लगेच लागते आणि बाळ अर्धा पाऊण तास होत नाही तोपर्यंत परत प्यायला मागतं, असं होतं. आणि यासाठी मग काय केलं पाहिजे की एकतर बाळ रडण्याच्या आधीच पाजायला घ्या. त्यामुळं काय होईल, बाळ शांतपणे पिईल आणि शांतपणे पिल्यामुळं हवा कमी आणि दूध जास्त पिलं जाईल आणि त्यामुळं बराच वेळपर्यंत त्याचं पोट भरलेलं राहील. ठीक आहे. नाहीतर हवा जास्त गिळली तर काय होईल की ढेकर बाहेर पडला की पोट लगेच रिकामं होईल. परत दूध थोडंसंच असेल. त्यामुळं बाळाने शांतपणे पिण्यासाठी बाळ रडण्याच्या आधीच वेळ ठरवून पाजायला घ्या, म्हणजे बाळ भुकेच्या सुरुवातीच्या पिरियडमध्येच प्यायला लागलं की शांतपणे पिईल आणि दूध जास्त पिईल आणि हवा कमी.
आणि दुसरं काय करता येईल की बाळ जर खूप वेळ प्यायची सवय असेल, तर समजा अर्धा तास पिते बाळ, तर मग 15 मिनटं झाले की बाळाला उभं धरून आधी ढेकर काढायचा आणि मग परत पाजायला घ्यायचं. त्यामुळं काय होईल की जी हवा पोटात गेली आहे ती बाहेर पडेल आणि परत जी रिकामी झालेली पोटातली जागा आहे ती नेक्स्ट म्हणजे बर्पिंग करून लगेच पाजलेल्या दुधाने भरेल आणि त्यामुळं पूर्ण मॅक्झिमम पार्ट जो असेल पोटाचा तो दुधाने भरलेला असेल बाळाचा आणि हवा कमी राहील आणि त्यामुळं मग बाळ नेक्स्ट फिडिंग जी आहे ती बऱ्याच वेळाने मागेल. आता आणखी काय कारण असू शकतं की सतत अर्ध्या एक एक तासाला फिडिंग मागण्याचं, की बाळ जर खूप वेळ झोपायची सवय असेल, म्हणजे एकदा झोपलं की 4-4 तास उठत नाही बाळ, अशी जर सवय असेल बाळाला, तर मग आयडियली बाळाला ॲटलिस्ट 2-2 तासाला तरी फिडिंग दिली पाहिजे. मग जर 4-5 तास झोपल्यानंतर हा जो 4 तासाचा गॅप पडतोय 2 फीडमध्ये, त्यामुळे देखील बाळाला खूप भूक लागते आणि त्यामुळं ते उठल्यानंतरची जी फिडिंग आहे ती रिपीटेडली घेते बाळ, फ्रिक्वेंटली घेत आहे. त्यामुळं हे झोपल्यानंतर जो लॅग राहिला आहे जेवणातला ते भरून काढता येते फ्रिक्वेंटली पिऊन. ठीक आहे. त्यामुळे बाळ जर सतत प्यायला मागत असेल तर त्याचं लगेच दूध कमी झाले असा अर्थ घेऊ नका. कारण एकदा फिडिंग दिल्यावर बाळ अर्धा तास जरी झोपत असेल तरी देखील बाळ झोपतंय फिडिंग घेऊन, म्हणजे त्याचं पोट भरल्याशिवाय झोपत असेल का? नाही. पोट भरतंय म्हणूनच झोपतंय. त्यामुळं त्या गोष्टीचा देखील पॉझिटिव्ह अर्थ घ्या की ठीक आहे, फ्रिक्वेंटली पित असेल, त्याला तेवढा वेळ भूक लागत असेल म्हणून पित असेल, पण ॲटलिस्ट एकदा पिल्यानंतर ते शांत झोपतंय म्हणजे त्याचं पोट भरण्या इतकं दूध प्रत्येक वेळी मला येतंय असा पॉझिटिव्ह अर्थ घ्या. ठीक आहे. तर हे झालं दुसऱ्या शंकेचं समाधान की फ्रिक्वेंटली पिलंय म्हणजे फ्रिक्वेंटली त्याचं पोट भरतंय. ठीक आहे. ओके. आता तिसरी शंका की ज्यामुळे वाटू शकतं की अचानक दूध गेले की काय, ती म्हणजे छाती जड वाटत नाही किंवा दूध गळत नाही. आईच्या स्तनांमधून दूध आपोआप गळणं याला म्हणायचं लेट डाऊन रिफ्लेक्स. आता हा लेट डाऊन रिफ्लेक्स कधी ॲक्टिव्ह असतो, सक्रिय असतो, जेव्हा आईचं मन एकदम शांत आहे, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह आहे, बाळाला पाळण्याबद्दल पॉझिटिव्ह आहे, प्रसन्न आहे, कसल्याही प्रकारची शंका, टेन्शन, बर्डन आईच्या मनावर नाही आहे आणि आई फ्रिक्वेंटली बाळाला पाजत आहे. ठीक आहे. जेव्हा असं प्रसन्न वातावरण असतं, आईचं मन प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असतं, तेव्हा हा लेट डाऊन रिफ्लेक्स खूप चांगला काम करतो. म्हणजे काय होतं की बाळाच्या आवाजाने, बाळाला घेण्यानं, बाळाच्या हसण्यानं, बाळाला पाहिल्यानं सुद्धा आईचं दूध गळायला चालू होतं. याला म्हणायचं ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स. ठीक आहे. मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स. तर आता हा नंतर का ब्लंट होतोय? कारण नंतर आई जरा अतिविचार करायला चालू करते की बाळाला दूध पुरते की नाही, रडतेस तर मग दुधामुळे चढते का? ठीक आहे. किंवा आजूबाजूचे काही स्त्रिया सांगत असतात की तुला दूधच नाही, कमीच आहे, गळतच नाही म्हणजे कमी झालं आहे. ठीक आहे. असं तर ह्या निगेटिव्ह विचारांमुळं काय होतं, मन प्रसन्न राहत नाही आईचं, कायम टेन्शन आणि अतिविचार आणि त्यामुळं हा रिफ्लेक्स तेवढा राहत नाही. आणि शिवाय बाळ वाढेल तसं बाळाची भूक देखील वाढलेली असते. ठीक आहे. त्यामुळं बाळ खूप वेळा पितं मग आईला आणि सतत ते दूध पित राहिल्यामुळे मग नेहमीसारखी तिला जड लागत नाही छाती, कारण बाळ तयार झालेलं दूध फ्रिक्वेंटली पित आहे त्यामुळं. पण मग छाती जड लागत नाही किंवा गळत नाही दूध, ह्याचा अर्थ लगेच आईनं दूध कमी झालं आहे असा घ्यायची गरज नाही. कारण बाळाचं जर वजन वाढत असेल आणि बाळ जर 24 तासामध्ये 8-10 वेळा शू करत असेल म्हणजे बाळाला दूध पुरतंय आणि जर दूध पुरत असेल तर मग आईला दूध असणारच आहे. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी छाती जर जड लागत नसेल किंवा दूध गळतच नसेल तर त्याचा अर्थ लगेच दूध नाही असं घेऊ नये. ठीक आहे. बाळ खूप वेळा पितंय त्यामुळे ते जड लागत नाही आहे असा चांगला आणि पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजूबाजूच्या स्त्रियांनी भरून दिलेलं एका मातेने असाच प्रश्न मांडलेला की कमेंट्समध्ये की दुधाच्या धारा निघत नाही आहेत निप्पलमधून. अमुक एक घरातली महिला म्हणते की 32 धारा निघाल्या पाहिजेत तरच दूध असतं, तुझी एकही धार येत नाही, थेंब थेंब दूध गळतंय म्हणजे तुला दूध नाही आहे, असं काही नाही. ठीक आहे. धाराच आल्या पाहिजेत असं काही नाही. दूध आहे या गोष्टीचा एक ठोस पुरावा म्हणजे काय की बाळाचं फक्त आईच्या दुधावर असताना वजन वाढतंय आणि बाळ दिवसातून म्हणजे 24 तासामध्ये 8-10 वेळा शू करते चांगली, म्हणजेच त्याला दूध पुरतंय. त्यासाठी काहीतरी व्हिजिबल पुरावा हवा असं काही नाही, हाच पुरावा आहे. ठीक आहे. त्यामुळं बाळाचं वजन वाढत असेल किंवा बाळ खूप छान लॅच होत असेल, बाळ खूप वेळ बाळानं अंगावर पिताना गालामध्ये खड्डा पडत असेल, सकिंग केल्याचं आईला जाणवत असेल आणि बाळ पिल्यानंतर छान शांत झोपत असेल,
याचा अर्थ आईला दूध आहे, त्याला लगेच धारा बाहेर येऊन दिसायला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. तर आय होप की एवढ्या सगळ्या एक्सप्लेनेशननं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळालं असेल की अचानक आईचं दूध कधी जाणार नाही. ठीक आहे, कारण जसं मी माझ्या नेहमीच्या सर्वच व्हिडिओमध्ये सांगतो की प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स यामुळं आईला दूध आहे. ठीक आहे, आणि आई जेवढं जास्त अंगावर पाजेल, जेवढं फ्रिक्वेंटली पाजेल आणि स्वतःचं मन शांत ठेवेल, प्रसन्न ठेवेल, पॉझिटिव्ह ठेवेल, आत्मविश्वास ठेवेल, तेवढं आईचं दूध दुप्पट, तिप्पट, चौपट वाढत जातं. कारण हे रिफ्लेक्स पण तेवढे फ्रिक्वेंटली होत राहतात, त्यामुळे दूध तयारच होत राहतं. आणि जसं की मी एक उदाहरण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं की एखादा जिममध्ये जाणारा पैलवान रेसलर असेल आणि त्यानं अतिशय चांगली बॉडी कमवलेली असेल, मसल्स, आणि तर अचानक तो 4-5 दिवस आजारी पडला आणि त्याला जिममध्ये जाता आलं नाही 4-5 दिवस आजारपणामुळे, तर 6व्या दिवशी लगेच तो काडी पैलवान होतो का? त्याचे सगळे कमवलेले मसल्स जिरून जातात का असे 4-5 दिवसात? नाहीच जात. असं का होतं? कारण ते मसल्स कमवलेले आहेत, असं काही 4-5 दिवसात अचानक बंद होत नसतात ते. ठीक आहे, तसं आईचं दूध, जी आई सुरुवातीपासून फ्रिक्वेंटली पाजत आहे बाळाला, जिचं दूध बाळाला पुरतं आहे, ते 1-2 दिवसात असं अचानक गायब होत नाही. ठीक आहे, बऱ्याच मातांना सवय असते की दूध काढून मोजून बघतात. आता किती ml आलं, मागच्या वेळी किती ml, आता 30च ml आलं, मागच्या वेळी 50 ml काढलं होतं. तर हे एक्सप्रेस करणं सुद्धा डिपेंड आहे की तुम्ही योग्य रीतीनं, योग्य टेक्निकने एक्सप्रेस करताय की नाही दूध. ठीक आहे, शिवाय अगोदर फिडिंग दिली असेल तर आता एक्सप्रेस करताना कमी येणार, कारण ऑलरेडी ते फिडिंग देऊन ते संपलेलं आहे दूध त्या साईडचं. ते तयार व्हायला तरी वेळ द्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, तर त्यामुळे हे दूध एक्सप्रेस करून काढल्यानंतर किती ml येते हे सगळं डिपेंड आहे, परिस्थितीजन्य आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी ज्या मातांना दूध काढून मोजून बघायची सवय असते ना, त्यांना पण बऱ्याच वेळा स्वतःवर शंका घेतात त्या, आणि त्यांचं दूध मग त्या निगेटिव्हिटीमुळं कमी होत जातं. त्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नका, सतत काढून मोजून बघू नका की खरंच येतंय की नाही, आहे की नाही. बाळ पितंय म्हणजे आईला दूध आहे. तर आपला हाच उद्देश आहे की प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं, आणि त्यामुळंच हा सगळा आईच्या मनातील प्रश्नाच्या सिरीजचा व्याप आहे. तर तुमच्या मनात स्तनपानाबद्दल अजूनही काहीही बारीक शंका जरी असेल तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तुम्हाला ही माहिती, मार्गदर्शन आवडलं असेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढला असेल हा व्हिडिओ बघणाऱ्या मातांचा, तर नक्की पॉझिटिव्ह फीडबॅक द्या तुमचा कमेंटमध्ये की सर तुमचं बोलणं किंवा मार्गदर्शनामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि आम्हाला फायदा झाला आहे. हे यासाठी की तुमच्या कमेंट्स वाचून हा व्हिडिओ पाहायला येणाऱ्या जास्तीत जास्त मातांना आणखी आत्मविश्वास मिळेल, स्फूर्ती मिळेल की नाही, या मातेला आत्मविश्वास वाढला आहे आणि तिचं दूध वाढलं आहे म्हणजे मला देखील फायदा होऊ शकतो आणि माझं देखील दूध वाढू शकतं आणि इनडायरेक्टली त्याचा बाळाला फायदा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचे पॉझिटिव्ह फीडबॅक्स नक्की द्या. काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. तुमच्या माहितीतील इतर मातांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच सहकार्य असू द्या. धन्यवाद.